आय टीसाठी ट्राय करताय, आय टीमध्ये डेस्कटॉप सपोर्टसाठी ट्राय करताय, पण त्यांना माहीत नाही एक्झॅक्टली डेस्कटॉप सपोर्टचा जॉब्स त्यांना कसा मिळेल. थोडासा एक बेसिक सिनारिओ आपण कन्सिडर करू आणि त्याच्यानंतर आपण डेस्कटॉप सपोर्टच्या जॉबबद्दलची बेसिक डिस्क्रिप्शन्स इन्फॉर्मेशन्स मी तुम्हाला शेअर करतो. सिनारिओ असा आहे गाईज की एक XYZ पर्सन आहे आणि आपण असं कन्सिडर करतोय की हा पर्सन्सने एक कोणती तरी XYZ डिग्री होल्ड केलेली आहे. आता हा एकतर इंजिनियर असेल किंवा त्यानं BSc केलंय, त्यानं BCom केले, त्यानं BCS केले, लेट इट बी एखादी डिग्री त्याने कंप्लीट केलेली आहे. हा कन्सिडरेशन फॅक्टर्स तिथे आपण पकडतोय. आता ह्या व्यक्तीनं पर्टिक्युलर कोणती तरी डिग्री प्रोग्राम केलेला आहे, हे कन्सिडरेशन इथे आहे. डिग्री केल्यानंतर तो व्यक्ती IT सेक्टर्समध्ये कोणत्या पण एका मोठ्या MNC कंपनीला अप्लाय करायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, ही एक मोठी MNC कंपनी आहे, त्या कंपनीला तो अप्लाय करायचा प्रयत्न करतो. आता ह्या MNCचा एक बेसिक क्रायटेरिया असतो, जर तुम्ही डेस्कटॉप सपोर्टला अप्लाय करताय तर तुम्हाला कम्प्युटर सॉफ्टवेअर म्हणजे ज्याला आपण त्याचं ऑपरेटिंग सिस्टम्स म्हणूया, OS म्हणूया, आणि त्याचे हार्डवेअर ज्याला आपण त्याचे हार्डवेअरचे बेसिक्स कंपोनंट्स आहेत, जसं तुम्हाला हार्ड डिस्क आहे, SSD आहे, रॅम आहे, CMOS आहे किंवा मदरबोर्डचे डॉटर बोर्ड्स आहे, ते बेसिक सब कंपोनंट्स आहेत त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन्स, किंवा ॲडिशनल जे थर्ड पार्टी ॲप्लिकेशन्स असतात. ॲप्लिकेशन्स म्हणजे अँटीव्हायरस झाला किंवा कंपन्यांचे काही पर्टिक्युलर ॲप्लिकेशन्स असतात, त्या ॲप्लिकेशन्स बद्दलचं बेसिक नॉलेज आहे का, हा पहिले तर फॅक्टर्स चेक केला जातो. जर एखाद्या व्यक्तीकडं हे बेसिक नॉलेज आहे तर त्या व्यक्तीला डेस्कटॉप सपोर्टचा जॉब इझिली मिळून जातो. आता कंडिशन्स ही आहे की जर इथे तुम्हाला डेस्कटॉप सपोर्टचा जॉब हवा आहे तर त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी कुठेतरी करणं गरजेचं आहे. पण ह्या गोष्टी कोण शिकवतं? मार्केटमध्ये असा एकही डेस्कटॉप सपोर्टचा कोर्स अवेलेबल नाही आहे ज्या कोर्समध्ये या गोष्टी कव्हर होतील. मार्केटमध्ये तुम्हाला MCSA शिकवलं जातं, मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सोल्युशन असोसिएट, सॉरी. तर MCSA मध्ये बेसिक्स कोणत्या गोष्टी असतात? हा मायक्रोसॉफ्टचा एक कोर्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला RSCE रेड हॅट सर्टिफाईड इंजिनियरचा एक कोर्स आहे. त्याच्यानंतर हे केलं की तुम्ही CCNA हा नेटवर्किंगचा सिस्को सर्टिफाईडचा कोर्स आहे. हे कोर्स केले तर तुम्ही डेस्कटॉप सपोर्टच्या जॉबसाठी ॲप्लिकेबल असता ॲज अ फ्रेशर. या लेवलला तुम्हाला लगेच जॉब लावून जातो. डेस्कटॉप सपोर्टची बेसिक रिक्वायरमेंट हे कोर्स नाही आहेत, पण हा कोर्स ज्यांनी केलाय त्यांना डेस्कटॉप सपोर्टचा इझिली ॲज अ फ्रेशर्स जॉब लागतो. कारण तुम्ही जर MCSA केलं तर डायरेक्ट तुम्हाला विंडोज ॲडमिन म्हणून कोणी घेणार नाही. इनिशियल लेवलला ॲज अ फ्रेशर्स तुम्ही कोर्स केल्या डायरेक्टली डेस्कटॉप सपोर्टचा जॉब तुम्हाला इथे लागेल. पण हा जॉब तुम्हाला हार्डली करायचा आहे 0.6 मंथ म्हणजे अर्धा वर्ष ते 1 वर्ष. हा रेड डॉट मी इथं टाकतोय कारण बरेच लोक इथं 5-5, 6-6 वर्ष अडकतात त्या पॉइंटला. पहिले तर तुम्ही कोर्स कराल कोणता पण XYZ कोर्स केल्यानंतर तुम्ही डेस्कटॉप सपोर्टचा जॉब मिळेल. हा जॉब तुम्ही हार्डली मी म्हणतोय 1 इयर पर्यंत तुम्ही जॉब कराल. 1 इयर नंतर डायरेक्टली तुम्ही ॲज अ ज्युनियर ॲडमिन म्हणून जा किंवा डेस्कटॉप सिनियर ॲडमिन म्हणून शिफ्ट व्हा आणि त्याच्यानंतर तुमची करिअर ग्रोथ चालू राहिली पाहिजे. खूप साऱ्या लोकांचे प्रॉब्लेम्स इथं होतात. खूप सारे लोक खूप सारा टाइम वेस्ट इथे करतात. जवळपास जर तुम्ही 5 वर्ष सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये घातले, इथे पॅकेज कमी असतं, सॅलरी कमी असते, ग्रोथ कमी असते, प्रॉब्लेम्स खूप सारे.
पण स्टॅबिलिटी म्हणताल ना, तर स्टॅबिलिटी खूप स्ट्रॉंग असते. इथं तुम्हाला डोकं लावायची गरज नाही, काही नवीन शिकायची गरज नाहीये. का? कारण तुम्ही हे जे ऍडव्हान्स कोर्स केलेत चुकून, तर ह्या कोर्समध्ये तुम्हाला याच्या 1000 पट जास्त नॉलेज आहे. डेस्कटॉप सपोर्टसाठी हे कोर्स रिकमेंड नाहीतच, पण आत्ताच्या मार्केटमध्ये जर तुम्ही हे कोर्स केले तर तुम्हाला हा जॉब इझिली भेटतो. ॲज अ फ्रेशर्स मी डेस्कटॉप सपोर्टला नेहमी एंट्री लेवल जॉब कन्सिडर करा असं म्हणतोय. डेस्कटॉप सपोर्ट, टेक सपोर्ट, हेल्प डेस्क, जितक्या पण सपोर्ट इंडस्ट्री IMS मधल्या, त्या ॲज अ एंट्री लेवल कन्सिडर करा. तिथे तुम्ही अर्धा वर्ष ते 1 वर्षाचा पिरियड वेस्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही इमिडिएट शिफ्टिंग करा. शिफ्टिंगसाठी 2 ऑप्शन्स आहेत. त्याच कंपनीमध्ये पोझिशन ग्रो करा. जर ती कंपनी तुम्हाला पोझिशन देत नसेल तर तुम्ही जॉब स्विच करा. खूप सारे लोक आहेत ना, जे त्याला म्हणतो की लॉजिकली ना त्यांना काही कळत नाहीये. लॉजिकली म्हणजे इथे तुमची सॅलरी असते लई त्याला 20,000 रुपये आणि ते स्विच करायला इथं पण घाबरतात. हा सगळ्यात विकेस्ट पॉइंट आहे तुमचा इथला. हे कन्सिडरेशन तुम्हाला इथं ओव्हरकम करायचंय. 20,000 रुपये सॅलरी आणि तुम्हाला स्विच करायला टेन्शन येतं, तर जेव्हा तुमचं 20, 25, 30 लाखाचं पॅकेज होईल तेव्हा तुम्ही काय करताल. सो मेक शुअर नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला काही करून डेस्कटॉप सपोर्ट एका वर्षात स्विच करून ऍडमिन, ज्युनियर ऍडमिन, सिस्टम ऍडमिन, लिनक्स ऍडमिन, नेटवर्क ऍडमिन, ऍडमिनिस्ट्रेशनच्या कोणत्याही जॉबवरती स्विच करायचंय. डेस्कटॉप सपोर्टचा जॉब फ्रेशर लोकांना डायरेक्ट कधीच मिळत नाही. जेवढे पण फ्रेशर्स लोक आहेत त्यांना हा जॉब डायरेक्ट कधीच मिळत नाही. पण जर तुम्ही यातलं कोणतंही सर्टिफिकेशन्स केलं, युट्यूबवरनं केलं, युडेमीवरनं केलं, अपग्रेडवरनं केलं, ऑफलाईन केलं, ऑनलाईन केलं, काही मॅटर नाही. यातलं कोणतंही सर्टिफिकेशन्स केलं आणि हा सर्टिफिकेशन्स करून ॲज अ फ्रेशर्स एंट्री लेवलला मी तुम्हाला सांगतोय 1 वर्षासाठी डेस्कटॉप सपोर्ट केला. 1 वर्षाचा डेस्कटॉप सपोर्ट करून तुम्ही लगेच 1 वर्षानंतर जॉब स्विच केला. तुम्हाला कुठे कुठे टर्न घ्यायचे ते सांगतो. इथं तुमचा पहिला टर्न असेल ना, तर तो हा असेल. डिग्री हा तुमचा पहिला टर्न आहे. तुमचा दुसरा टर्न आहे कोणता तरी कोर्स करणं. कोर्स केल्यानंतर इथं लोक खूप मोठे मोठे विचार करतात, पण तुम्हाला ॲज अ ॲडमिन हा तिसरा टर्न इथे मारायचा आहे. ॲज अ फ्रेशर्स डेस्कटॉप सपोर्ट जॉईन करायचंय. डेस्कटॉप सपोर्ट जॉईन केल्यानंतर 6 महिने किंवा 1 वर्षात तुम्हाला चौथा टर्न जॉब स्विच करायचा आणि स्विच करताना तुम्हाला जर कंपनी ती देत नसेल तर डायरेक्ट कंपनी चेंज करायची आणि ऍडमिन लेवलचा जॉब तुम्हाला इथे ग्रॅब करायचा आहे. जे लोक हा ट्रॅक फॉलो करतात ना, तेच लोक त्या ट्रॅक मधून बाहेर पडतात. अदरवाईज हा ट्रॅक मधून खूप सारे लोक आहेत की जे कधीच बाहेर पडत नाहीत. सो जर तुम्हाला थोडीशी ग्रोथ करायची आहे IT मध्ये, इम्प्रूव्हमेंट करायची, तर रिस्क घ्यावी लागेल. आणि नॉलेज असताना रिस्क नसते गाईज. ते एक वेल मॅनेज, वेल प्लॅन्ड मूव्ह असतो. नॉलेज नसेल तर ती रिस्क असते. सो कॉन्फिडंट असाल तुमच्या नॉलेजवरती तर डेफिनेटली तुम्ही ही रिस्क घेऊ शकता. आणि जर तुम्ही कॉन्फिडंट नसाल सो दॅट्स युअर कॉल. पण सिम्पलचा मार्ग. बरेच जण लोक म्हणतात की माझ्याकडे डिग्री आहे पण मला डेस्कटॉप सपोर्टचा पण जॉब भेटत नाहीये. सो इथं जी रिक्वायरमेंट आहे, कम्प्युटरचं नॉलेज, सॉफ्टवेअर किंवा OSचं नॉलेज, हार्डवेअर कंपोनंटचं नॉलेज, ॲप्लिकेशनचं नॉलेज. बऱ्याच जणांना रॅम माहीत नसतं, रॅम काय आहे किंवा DDR3, DDR4 काय आहे, SSD, हार्ड डिस्क याच्यातला फरक काय आहे, SAS मधला फरक काय. खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या बेसिक्स कोणत्याच डिग्री प्रोग्राममध्ये कव्हर होत नाहीत, पण त्या कव्हर होतात ना ते या कोर्समध्ये. पण हा कोर्स डिफाईन आहे एक हायर प्लॅनसाठी. तुम्हाला याला थोडंसं बिल्ड करायचंय. हाच एक करिअर प्लॅन आहे की जो तुम्हाला रिडायरेक्ट होईल ॲडमिन लेवलवरती. सो गाईज, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि फर्स्ट टाइम चॅनलला व्हिजिट करताय सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.